गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. म्हणजे सुरुवात झालेली आहे. तर भाजीसाठी मी ते बटाटे काढून घेतले आणि चहा घेतला, कारण सवय झालेली आहे मला. सुरुवातीला 1 कप म्हणजे सकाळी तरी चहा लागतो. आता पीठ मळून घेणार आणि मग ते बटाटे चिरून घेणार. बटाटे चिरणार आहे वेगळ्या पद्धतीने, तर ते शेअर करते. वेळीवर किंवा सुरीवर नाही चिरणार. तर पटकन भाजी होण्यासाठी तसे मी चिरून घेते तर ते मी शेअर करते. तर आधी पीठ मळून ठेवते, म्हणजे पीठ भिजेल चांगलं, आणि पीठ मळल्यावर मग लगेच भाजी चिरून घेते, म्हणजे बटाटे चिरून घेते. आता मी हे बटाटे असे उभे चिरून घेतलेले आहेत, साली नाही काढलेले, कारण आणल्याबरोबरच जेव्हा बाजारातून आणते तेव्हा स्वच्छ धुवून ठेवलेले असतात. पुन्हा आता धुवून घेतलेले आहेत. तर साली न काढता असे उभे काप केलेत. आणि ही आपण जी वेफर्स करण्यासाठी किसणी जी वापरतो, तर त्या किसणीवर ते किसून घेते, म्हणजे पातळ काप निघतात आणि भाजी लवकर शिजते, त्यामुळे पटकन भाजी होते. फक्त एवढंच हे करावं लागतं की तेलामध्ये ती मी शिजू देते आणि फक्त जरासा पाण्याचा हबका मारते. एवढंच असं हे करते, म्हणजे चवीला छान होते भाजी. पाणी जास्त घातलं की चव वेगळी होते. तर कांदा एवढा कापून घेतला आहे, कांदा जरा जास्त घालायचा. आणि आता फोडणीची तयारी. तर आता तर तुम्हाला दिसत असेल की हर्षदा इस्त्री करून घेते आहे कपड्यांना. तर तोपर्यंत माझी इथे आत लगबग चालली आहे, कारण डबा करायचा आहे. तर तिथे खाली पडलेलं ते सगळं कांद्याची फुलपट वगैरे पीठ पडलेलं ते सगळं भरून घेतलं. आणि आता फोडणी टाकून घेते. फोडणी टाकून झाली की दुसऱ्या बाजूला ठेवणार. आणि कारण आज चहा चपातीचा नाश्ता असल्यामुळे चहा पण एका बाजूला ठेवून घेईन आणि दुसऱ्या बाजूला लगेच चपाती करणार. तर भाजीसाठी अगदी भाजी आणि सिंपल पद्धतीनेच करते. तेल, जिरे, मोहरी, आता कांदा टाकला आहे, तो कढीपत्ता टाकते आणि नंतर आलं किसून टाकणार, लसूण नाही मात्र. आता त्यात बटाटे मात्र जरा जास्त वेळ कांद्यामध्ये भाजत ठेवायचे, म्हणजे झाकून ठेवायचं, 1-2-3 वेळा उघडून बघायचं, असं करायचं. म्हणजे ते तेलातच परतून घ्यायचे छानपैकी. ते दुसऱ्या बाजूला ठेवले ते उतरून आणि चहा ठेवून घेते, कारण आम्ही तिघं पण चहा चपातीचा नाश्ता करू. आणि मग चहा ठेवून झाला की दुसऱ्या बाजूला चपाती, म्हणजे गरम गरम चपाती मला हर्षदाला देता येईल आणि डबाही भरून घेता येईल. तर हे मात्र मध्ये मध्ये भाजी हलवावी लागते आणि गॅस मात्र बारीक, अगदी म्हणजे फ्लेम बारीक ठेवायची, ही काळजी घ्यायची. आणि पाणी एवढ्यात नाही, चटणी वगैरे आपण जेव्हा घालतो, म्हणजे तिखट जेव्हा घालतो तेव्हा पाण्याचा हबका मारायचा. तर आलं किसून टाकलं, म्हणजे चहातही टाकलं आणि त्या भाजीलाही टाकलं. लसूण टाकलं तरी चालते, मी इथे टाकलेलं नाही आहे यावेळेला. लसूण जरी आणि आलं दोन्ही एकत्र ठेचून किंवा पेस्ट असली तर पेस्ट टाकली तरी चालते. नुसतं आलं जरी घाईच्या वेळेला टाकलं तरी चालतं, पण यातलं टाकायचं, आलं तरी टाकायचं, म्हणजे चवीला छान होते. तर आता तवा ठेवून घेतला आहे आणि चपात्या करते, म्हणजे तिला एक खायला देईन आणि ती डब्यातून घेऊन जाईल तेवढ्याच. तर आज काय केलं आहे, बसून चपात्या केलेल्या नाहीत, उभं राहूनच केलेत. तिच्यापुरत्या ज्या 2 आहेत ना, तेवढ्याच उभं राहून लाटणार, बाकी सगळ्यांच्या आमच्या मग बसून लाटणार, कारण घाई आहे. बसून म्हटलं की जरा वेळ लागतो आणि मला ॲट अ टाईम तिन्ही ते बघायचं आहे, चहा, भाजी आणि चपाती. आणि पहिली चपाती झाली की तिला पहिली देऊन घेईन, म्हणजे ती खाऊन होईपर्यंत इकडे भाजी चपाती डबा मला भरून घेता येईल भाजी चपातीचा. आणि तिच्या कॉलेजमध्ये पण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, तर तिनेही पार्टिसिपेट केले. आणि ही भाजी बघा मध्ये मध्ये अशी हलवावी लागते, कारण आपण पाणी वगैरे ह्यात जास्त काही नाही नंतर घाला, त्यामुळे मध्ये मध्ये अशी भाजी परतत राहावी लागते. त्यामुळे म्हटलं बसून करायचं झालं की सारखं उठबस होणार खुर्चीवरून, तोही मग कमरेला त्रास होतो. कारण मग कसं चपातीचं एकसारखं एकच काम नंतर केलेलं बरं. तर तिच्यापुरते तेवढ्या लाटणार आहे उभं राहून, अशा 2च. तर माझी घाई चालली इकडं. आणि मिस्टर पण उठलेत, कारण हर्षदाला सोडायचं आहे कॉलेजमध्ये, ते सोडून येतात. आणि तिची तयारी चालली आहे, तिची कशी लगबग चालली आहे बघा, तिकडे दिसत असेल. तर तिला आता देऊन घेते आधी, म्हणजे ती खाईल. तर भाजी आता
तयार झालेली आहे दाखवते. अशी भाजी तयार झाली आणि चपात्या पण झाल्यात तिच्यापुरत्या करून. आमच्या अजून करायच्या आहेत बाकीच्यांच्या. तिला चहा चपाती येत अशी देऊन घेतली आणि मिस्टरांना चहा ठेवते. म्हणजे चहा घेऊन ते सोडायला जातील तिला. तर पोळपाट वगैरे अजून तसाच आहे, कारण डबा वगैरे भरायचा, डबा वगैरे भरते आणि मग आमच्याही चपाती लागलंच मी करून घेणार आहे, त्यामुळे तिथंच ठेवलेलं आहे मी. डबा तिचा भरून घेते आणि ती गेली की मग लगेच आमच्या चपात्या करते, कारण आम्ही नाश्त्याला चपात्याच खाणार आहे, त्यामुळे लगेच चपात्या करणार. आज काही भाकरी नाही करणार. तर यांना मी म्हणत होते खाली बसून तिथे चहा प्या, तर नाही म्हणतात उभं राहूनच तेवढाच पितो आणि चटकन तिला सोडून येतो. आणि ब्लॅक टी बघा तुम्हाला दाखवत होते, मस्तपैकी गरमागरम पावसात अशी छान वाटते ना. तर ते घेतात फक्त ब्लॅक टी, आम्ही नाही तिघं घेत. आपण रेग्युलर आम्ही दुधाचा चहा घेतो. आता ती गेल्यावर बघा निवांत मी आता तिथं बसून चपात्या करते, कारण भाजी झालेली आहे. आता आमटी भात करायचं आणि आता ती चपाती झाली की आम्ही नाश्ता करून घेणार आणि मग मी आमटी भात करून घेणार. तर असं बसून इथे चपात्या लाटून घेते. तर मी ॲप्रन बांधलेलं आहे, कारण खाली काय होतं मांडीवरती पीठ वगैरे पडतं आपण असं करताना. तर अशा चपात्या लाटून घेणार. मग अशी घाई होती म्हणून तशा लाटल्या, कारण मला ते बघायचं होतं तरी बसून तिथे झालं नसतं. कढईत बाबा भाजी हलवायची किंवा चहा ठेवायचा द्यायचं हे सगळं होत नाही. आता कसं भाजी वगैरे झालेली आहे त्यामुळं निवांतपैकी मी चपात्या करू शकते. इथे मी नाश्त्याच्या आणि आमच्या जेवणाच्या पण चपात्या करून घेते, कारण आत्ता नाश्त्याच्या पुन्हा जेवणाच्या, त्यापेक्षा जेवणाच्या आणि नाश्त्याच्या एकाच वेळेला, कारण मला बाहेर पण जायचं आहे, काम आहे, त्यामुळे आटपून घेणार सगळंच. कारण हे झालं की लगेच आमटी भात पण करून घेणार, म्हणजे नाश्ता करून झाल्यावर आमटी भात करून घेणार. कारण 9 वाजलेत. ती 9च्या दरम्यानच जाते, 9 सव्वा 9च्या दरम्यान जाते. तर हे चपात्या झाल्या की मी आणि प्रणव नाश्ता करणार. मिस्टर काय चपाती चहा नाही घेणार आहेत, तर त्यांचं जिम वगैरे झालं की ते त्यांचा जो काही नाश्ता असतो तो घेतात. कधीतरीच मग आम्ही जो काही नाश्ता करू पोहे उपीट शिरा त्यातलं कधीतरी सांगतात की मी आज यातला नाश्ता घेणार आहे, नाही तर ते मग आम्ही आमच्या तिघांचा असतो. तर त्यांचं जिम जेव्हापासून चालू झालेलं तेव्हापासून ते वेगळा नाश्ता घेतात. यात कधीतरीच असं सांगतात की मला आज पाहिजे वगैरे म्हणून. गरमागरम चहा आणि चपाती असा नाश्ता चाललेला आहे. तर इथे चपाती भाजी, कारण मला ना चहा घेतलेला आहे मी, थोडासा घेतला चहा. इथे मी त्याच्यासोबत भाजी घेतली चपातीसोबत, कारण गोड गोड काही वेळेला चहा चपाती त्याच्या भाजी पण तिखट छान वाटते. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता पण बाकीच झालेले नाश्ता झालेला आहे आणि आत्ता म्हटलं जरा असं बोले, कारण सकाळी जरा गडबड असते, धावपळ असते. तर बाकीचं अजून आमटी भात वगैरे करायचं आहे आणि बघू काहीतरी इथून कामं करायची आहेत, बाहेर जायचं आहे. तर चला आवरून मला जायचं आहे लवकर. आता इथे कुकरमध्ये आमटी टाकून घेते आणि लाईट गेली आहे. तर तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि मोहरी जिरे लसूण कढीपत्ता असं घातलेलं आहे. आणि हे काय केलेलं आहे, थोडीशी डाळ, म्हणजे डाळ आधी धुवून घेतलेली तूर डाळ, आणि एका पळीची डाळ घेतली, त्यात चटणी हळद आणि ती फोडणी टाकून त्यावर ते मी असं झाकण ठेवलेलं, म्हणजे आतल्यात हवा म्हणजे वाफ हे होते आणि ती चव एक वेगळी लागते त्या आमटीला. आणि बाकीची डाळ नंतर ओतली, पाणी ओतलं. आता मीठ मात्र नंतर घालणार. आता जरासं जेवढं हवं तेवढं पाणी घातलं आणि एक शिट्टी देऊन घेणार आणि मग नंतर मीठ घालून घेणार. तर त्या बाजूला ठेवून घेतलं आहे आणि भात पण लावून घेतलं आहे लगेच. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.